श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनऊ रघुबर विमल बसू जो दायकू फलचारी। हनुमान चालीसेतील दोह्यामधील 2 पंक्ती मी तुमच्या समोर गायले। आता हनुमान चालीसा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु ही कोणी रचली, कोणत्या प्रसंगी रचली, कोणत्या साली रचली, याला देखील एक इंटरेस्टिंग कहाणी आहे। आज ही कहाणी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आज संत तुलसीदास यांची जयंती, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। संत तुलसीदास हे 16व्या शतकातील एक संत जे प्रभू श्रीरामचंद्रांचे परम भक्त आहेत। त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांनी आणि हनुमानांनी दर्शन दिले आहे। एके दिवशी ते आग्र्याला मुक्कामी होते आणि आग्र्यातील गावकऱ्यांना जशी ही गोष्ट समजली तसे ते संत तुलसीदासांच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले। ही गोष्ट जेव्हा अकबराला समजली तेव्हा अकबराने बिरबलाला विचारलं, हा कोण आहे आणि लोक याच्या दर्शनासाठी का येत आहेत? तर बिरबलाने उत्तर दिलं की संत तुलसीदास हे प्रभू श्रीरामचंद्रांचे परम भक्त आहेत आणि खुद्द श्रीरामचंद्रांनी आणि हनुमानांनी त्यांना दर्शन दिलं आहे। आता ही गोष्ट अकबराला समजली तसं तडकताने संत तुलसीदासांना आपल्या महाली आमंत्रित। तुलसीदास आल्यानंतर अकबराने संत तुलसीदासांना म्हणाले की तू चमत्कारी आहेस, तू काहीतरी चमत्कार करून आम्हाला दाखव, आम्हाला देखील प्रभू श्रीरामचंद्रांचं आणि हनुमानाचं दर्शन घ्यायचं आहे। त्यावरती संत तुलसीदास उत्तरले की मी काही कोणी चमत्कारी बाबा नाहीये किंवा मला चमत्कारही करता येत नाहीत, मी फक्त एक प्रभू श्री रामचंद्रांचा परम भक्त आहे। आता ही गोष्ट अकबराला खटकली आणि तो भयंकर संतापला आणि त्याने संत तुलसीदासांना अंधाऱ्या कोठडीत संत तुलसीदासांचे हात देखील साखळ दंडाने बांधून ठेवले आणि त्याच क्षणी संत तुलसीदासांना हनुमान चालीसा सुचली। जशी 40वी पंक्ती पूर्ण झाली तसा अख्ख्या आग्र्यामध्ये वानर सेनेने धैगूस मांडला। ही गोष्ट जेव्हा अकबराला समजली तेव्हा अकबराने पुन्हा एकदा बिरबलाला विचारलं, अरे काय आहे हे सगळं, काय चाललंय? तर बिरबलाने उत्तर दिलं की तुम्हालाच चमत्कार बघायचा होता ना। आणि अकबराला त्याची चूक समजली आणि त्याने ताबडतोब संत तुलसीदासांना अंधाऱ्या कोठडीतून बाहेर काढले आणि साखळ दंडातून देखील मुक्त केले। त्यावेळी संत तुलसीदास म्हणाले, जी व्यक्ती संकटात असेल आणि संपूर्ण मनाने जो हनुमान चालीसेचं पठण करेल त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी खुद्द हनुमान येतील। आणि म्हणूनच आपण जेव्हा केव्हा संकटात असतो किंवा जेव्हा केव्हा आपण भूताचे चित्रपट पाहतो त्यावेळी आपण हनुमान चालीसेचं पठण करतो। तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टावरती पाहत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवरती पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच मजेदार व्हिडिओज पाहण्यासाठी। जय श्रीराम।